प्रेम प्रेम ही एक अशी भावना आहे की ती प्रत्येकाला हवी असते आणि या प्रेमाखातीर माणूस कोणतीही गोष्ट करायला तयार होतो. इनफॅक्ट आपल्याला एका व्यक्तीवरती प्रेम असेल तर त्यासाठी आपण त्याला किती चांगलं सुख देऊ शकू, त्यांना आपण काय काय देऊ शकू किंवा केवढं देऊ शकू याची एक सीमाच नसते. पण एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी विश्वासघात सुद्धा आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असता, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एका व्यक्तीवरती प्रेम करत असता, हे प्रेम जे आहे हे प्रेम त्याच्याबरोबर विश्वासघात सुद्धा घेऊन येतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती जर निस्वार्थपणे प्रेम करत असाल आणि त्याच्या सुखासाठी तुम्ही खूप काही गोष्टी तुम्ही त्याग करत असाल, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याच्याकडनं प्रेम मिळेलच असं नाही, किंवा तुम्हाला अगदी त्याच्यावर लग्न केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला त्याचे ते प्रेमाचे क्षण मिळतीलच असं नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला खरंच या जगात या वातावरणात राहायचं असेल तर सर्वात प्रथम अपेक्षा करणं सोडून देणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही अपेक्षा करता, लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही अपेक्षा करता तोपर्यंत तुमचा विश्वासघात होत राहणार. तुम्ही अपेक्षा सोडून द्या आणि मग पहा, ऑटोमॅटिक ते प्रेम, तो सहवास तुमच्या मागे मागे जाईल. तुम्ही यामागची हिस्ट्री जरी चेक केलीत, खूप वर्षांपूर्वी राजे महाराजे यांच्याबरोबर पण सुद्धा असंच होत होतं की ज्या गोष्टीच्या मागे आपण लागतो, ज्या प्रेमाच्या आपण मागे लागतो, तेच प्रेम पुढे पुढे पळतं. मग प्रेम फक्त एका स्त्री पुरुषाचं असतं का? नाही. प्रेम आहे हे तुमच्या कामाबद्दल, प्रेम आहे तुमचा व्यवसाय, प्रेम आहे तुमचं मनी, तुमचं धनसंपत्ती, तुमची जमीन जायदाद, तुमची भावंड असतील, बहीण असेल, तुमचा मॅनेजर, तुमचा बॉस, असे असंख्य प्रकारच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सर्व प्रेमाच्या भोवती फिरतात. एखाद्याचा आपल्या जॉबवरती खूप जास्त प्रेम असेल आणि त्याच ठिकाणी त्याच जॉबवरती त्याचा जे निस्वार्थ प्रेम तो करतोय, तरी पण त्याला प्रमोशन मिळत असताना अडचणी निर्माण होतात. बॉस त्याच्याबरोबर त्याच्या फेवरमध्ये नसतो, मॅनेजर त्याचा ऐकून घेणार नसतो. अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेमामुळे घडतात. पती पत्नीचे नातेसंबंध, मुलांचे नातेसंबंध, आई वडिलांचे नातेसंबंध, इव्हनली काय तर शेजारी बाजारचे नातेसंबंध सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्या शेजारी खूप चांगला असावा, परंतु तो रिस्पॉन्स त्याचा निगेटिव्ह येतो. यामध्ये जर तरची भावना असते की जर समजा माझ्याकडे पैसा, माझ्याकडे समजा रिलेशन, धनसंपत्ती किंवा माझा जॉब, माझा व्यवसाय, मी तर प्रेम करतोय, पण जर असं झालं तर एक निगेटिव्ह भावना. जर मला पुढे जाऊन त्रास झाला तर, जर माझा पैसा व्यर्थ गेला तर, जर माझी इन्व्हेस्टमेंट व्यर्थ गेली तर, ज्याच्यावरती मी प्रेम करतो तिने माझ्यावरती दगाफटका केला तर, मी फक्त देतच राहतोय, मला काही मिळत नाहीये. या अशा असंख्य गोष्टीमुळे काय होतं की तुमच्या मनामध्ये एक भीती, एक नैराश्य निर्माण होतं आणि ही भीती, नैराश्य सदैव तुम्हाला लांब फेकत राहतं, लांब फेकत राहतं, लांब फेकत राहतं. तुमच्याबरोबर समजा एखादा व्यक्ती नीट राहत नसेल तर तुम्हाला अपेक्षा न करता त्यांच्यावरती प्रेम करावं लागेल. आणि मग पहा, काही महिन्यांमध्येच तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवेल की तो व्यक्ती जो माझ्यापासून कधी दूर पडत होता, तो व्यक्ती कधी त्याच्याबरोबर बॉन्डिंग होत नव्हतं, तो व्यक्ती जो माझं कधी ऐकत नव्हता, मलापासून नेहमी माझा दुरावा जो आहे तो दुरावा नेहमी माझा वाढत होता, तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती हळूहळू माझ्या जवळ येत चाललेला आहे, माझा ऐकत चाललेला आहे, आमचं बॉन्डिंग जे आहे ते स्ट्रॉंग होत चाललंय आणि माझ्याशिवाय जगणं किंवा माझ्याशिवाय कोणती गोष्ट करणं हे त्याला पटत नाहीये. हीच गोष्ट तुमच्या पैशांबद्दल आहे. तुम्ही पैशांचा विचार सोडून द्या, ज्याच्या मागे लागता तेच पुढे पळतं. आता हे थोडंसं आपण जाऊयात विरुद्ध.
समजा एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती सोडून द्यायची असेल, काही कारणांमुळे खूप सारी भांडणं असतील, काहीतरी खूप सारं आयुष्यामध्ये घडलं असेल, सोडून द्यायचं असेल, अशा वेळेस तुम्हाला ती व्यक्ती माझ्या आयुष्यामधून खरंच निघून गेलेली आहे, भले ती घरामध्ये राहत असेल, भले कधी कोर्ट केस चालू असेल, तरी पण तुम्हाला असा पूर्णपणे अनुभव त्याचा घ्यायचा आहे, तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागेल, तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल, तुम्हाला असा विश्वास स्वतःवर ठेवावा लागेल की हो, ही व्यक्ती तर कायमस्वरूपी माझ्यापासून लांब निघून गेलेली आणि मी सुखी आहे, समाधानी आहे. स्वतःला पहा की तुम्ही सुखी आहात, तुम्ही समाधानी आहात. ती व्यक्ती निघून गेली तरी पण काही फरक नाही पडलाय. तुम्ही सकाळी उठताय, तेच नित्यनिर्म तुम्ही जे कर्म तुम्ही करत आहात ते रात्री झोपेपर्यंत तुमचं सगळं आयुष्य एकदम व्यवस्थित चालू आहे. हे तुम्हाला विचार करावा लागेल, व्हिज्युअलाइज करावं लागेल, त्याप्रमाणे जगावं लागेल. आणि मग पहा, हळूहळू ती व्यक्ती तुम्हाला कॉल करणं, तुमच्या संपर्कात राहणं लांब निघून जाईल. कोर्टात जरी केस चालू असेल तर कोर्ट केस पूर्णपणे लवकरात लवकर नील होऊन जाईल. हे खूप सरळ, खूप सौम्य शास्त्र आहे. तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागेल की हो, हेच होत आहे. अपेक्षा करणं सोडा. मी आज 10 रुपये गुंतवले, त्यात तर मला 100 रुपये मिळतील. अपेक्षा करणं सोडा. 10 रुपये गुंतवा, फक्त एक टाकून द्या एनर्जी. या 10 रुपयाच्या बदल्यामध्ये मला 100 रुपयाची म्हणजे आहे तो मला मोबदला 100% मिळणारे सोडून द्या. जसं आपण एक पतंगाला ढील देतो पा, पतंग उंच उडवण्यासाठी थोडंसं त्याला ढील देणं गरजेचं असतं, तेव्हा तो उंच 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 जातो. त्याचप्रमाणे हे तुमचे जे विचार आहेत, जे पॉझिटिव्ह विचार आहेत, ते उंच 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 या युनिव्हर्समध्ये जाऊ देत. आणि मग पहा, ती जेव्हा युनिव्हर्स मधून, कधी लक्षात घ्यावा, युनिव्हर्स मधून जेव्हा कोणती गोष्ट येते तेव्हा ती डबल होऊन येते. तुम्ही आता ज्या भावनेमध्ये आहात, फॉर एक्झाम्पल मी आजारीच आहे, माझ्याकडे पैसाच येत नाहीये, माझा जॉबमध्ये माझ्या अडचणीच आहेत, माझा व्यवसाय नीट चालत नाहीये, माझ्याबरोबर कोणी नीट राहत नाहीये, माझ्या बायकोचा हा प्रॉब्लेम, माझ्या नवऱ्याचा हा प्रॉब्लेम आहे. ज्या विचारांमध्ये तुम्ही आहात, ब्रह्मांडाला असं वाटतं की ज्या विचारात तुम्ही सदैव सकाळ दुपार संध्याकाळ आहात, तोच विचार तुम्हाला आवडतोय, तीच परिस्थिती तुम्हाला आवडतीये, ती डबल होऊन तुमच्या आयुष्यामध्ये येते. भले आज तुमच्याकडे 100ची नोट असेल, भले तुमच्याकडे आज रिलेशन खराब असतील, भले तुम्हाला राहायला, तुम्हाला खायला तुम्हाला जागा नसेल, पैसे नसतील, वर्स्ट टू वर्स्ट सिच्युएशन मध्ये तुम्ही पडलेला असाल, तरी पण जर तुम्ही हा विचार केलात की आता माझी परिस्थिती पूर्णपणे बदलतीये, मी अमीर आहे, मी श्रीमंत आहे, मी करोडपती आहे आणि सगळे माझ्याशिवाय राहू शकत नाहीये, सगळ्यांना माझी गरज पडतीये, सगळेजण मला कॉल करतात, सगळे माझ्या संपर्कामध्ये आहेत, माझ्या जॉबमध्ये माझ्याशिवाय काम होत नाहीये आणि मला जे प्रमोशन हवं आहे त्याच्यापेक्षा जास्त, मी जे एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा मला जास्त पटीने मला मिळतंय. हा वारंवार विचार करून 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 युनिव्हर्स, ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड तुमच्यामध्ये ते तत्व, ती शक्ती, ती ऊर्जा आणि ती परिस्थिती निर्माण करायचं काम करेल. कारण ज्याच्यामध्ये तुम्हाला राहायला आवडतंय त्यातच तुम्हाला हा निसर्ग ठेवतो. सरळ आणि छोटा नियम. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आत्ता आहात, ज्या विचारामध्ये तुम्ही आत्ता आहात, त्याच ठिकाणी तो तुम्हाला ठेवणार आहे. एवढं जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला तुमचे विचार कसे बदलायचे आहेत हे विचार बदला आणि पहा तुमची कामं कशी झटक्यात व्हायला लागतील. या ठिकाणी एकच लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषध मार्केटमध्ये मिळणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं डॉक्टर याच्यामध्ये मिळणार नाही की जो तुम्हाला सलाईन देईल किंवा तो तुम्हाला काही मेडिसिन्स देईल आणि तो तुमचं काम करू शकेल. यासाठी तुम्हाला ध्यान साधना, आध्यात्मिकता हा एकमेव मार्ग आहे. सगळं काही तुमच्या अंतर्मनात आहे, सगळं काही तुमच्या शरीरामध्येच टाकलेलं आहे. ब्रह्मांडाला माहिती होतं, निसर्गाला माहिती होतं की माणूस प्रत्येक ठिकाणी शोध घेईल, चंद्रावर जाईल, मंगळावर जाईल, खोल समुद्रामध्ये जाऊन शोध घेईल शास्त्राचा. मग अशा ठिकाणी आपण ते शास्त्र लपू की ज्या ठिकाणी तो शोधणार नाही. ते आहे तुमचं शरीर. प्रत्येकाच्या शरीरात प्रत्येकाला एकाच मातीतून घडवलेलं आहे. रंग जरी वेगळा असेल तरी आतली सगळं तत्व एकच आहे. सगळ्यांना एकाच मातीतमधून घडवलेलं आहे. तुमचं शरीर, माझं शरीर एकाच मातीतलं घडलेलं आहे. एखादा अमेरिकेमध्ये बसलेला एखादा व्यक्ती फार गोरा चिट्टा असेल पण तरी पण त्याचं शरीर, माझं शरीर एकाच मातीतून घडवलेलं आहे. म्हणजे मग सर्व तत्व माझ्या शरीरामध्ये आहेत. जे नॉलेज मला हवं आहे ते नॉलेज मी या ब्रह्मांडाला सांगू शकतो. जर तुम्ही विचार कराल की मला सो प्रकारचं नॉलेज हवं आहे, त्याचा तुम्ही जर वारंवार विचार केला सकाळ दुपार संध्याकाळ, हळूहळू ते नॉलेज तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह व्हायला लागतं, उतरायला लागतं. हे ब्रह्मांडाचं काम आहे. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये फसला असाल, थिंक अबाउट सोल्युशन. असं म्हणा की मला सोल्युशन दे, आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये मी आता फसलेलो त्याचं सोल्युशन मला लवकरात लवकर मिळतंय. आणि सोल्युशन 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 हा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही जर विचार करत राहिला तर ऑटोमॅटिक तुमच्या याच्यामध्ये सोल्युशन डाउनलोड व्हायला सुरुवात होतील
आणि मग तो मार्ग तुमचा मोकळा होण्यास सुरुवात होतो. हेच शास्त्र आहे, सिंपल आणि सरळ शास्त्र आहे. तर दुःखात राहू नका, नेहमी आनंदी राहा. ब्रह्मांड बघतोय, युनिव्हर्स बघतोय. आनंदी राहा, सुखी राहा. कुठल्याही वर्स्ट टू वर्स्ट परिस्थितीमध्ये सुद्धा जग निर्माण करण्याची ताकद जी आहे तुमच्यामध्ये ठेवा. आणि कुठलीही अडचण असेल, काउन्सिलिंग असू देत, हिलिंग असू देत, मला संपर्क नक्की करा. मी डॉक्टर शिरीष काकडे, पुण्यामधून, अध्यक्ष व्हीनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्ट. कोणत्याही प्रकारचा मार्ग काढायचा असेल, संपर्क नक्की करा. स्वतःला एकटे समजू नका. या जगात खूप काही शोधण्यासारखं आहे. खूप काही असं गुड जे आहे ते लपलेलं आहे. आणि या गुणाची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल, शास्त्राच्या पलीकडे किंवा ह्या जगाच्या पलीकडचे एक जग बघायचं असेल, संपर्क नक्की करा. धन्यवाद.